आपल्यासोबत केंद्रीय क्रीडा मंत्री आहेत। त्यांनी आज पंढरपुरात जी सायकल वारी झालेली आहे त्या सायकल वारीसाठी त्यांची उपस्थिती होती। मॅडम, ज्या पद्धतीने आज पायी वारकरी तर लाखोच्या संख्येने येत आहेत, आज 4,500-5 हजार सायकलिस्ट तुम्ही इथं आणून सायकल वारी केलेली आहे, काय भावना आहेत? मोदींचा जो फिट इंडिया मुवमेंट आहे किंवा नुकतंच सिंदूर झालेले, कशा रीतीने बघताय? सर्वात आधी मी सगळ्या सायकलिस्टला माझ्याकडनं खूप मनापासून शुभेच्छा देते। हे मी आणून केलेलं नाही आहे, ऑलरेडी मागच्या काही वर्षापासनं महाराष्ट्रातले काही जिल्हे जसं नाशिक आहे, बारामती आहे, लातूर आहे, अनेक असे जिल्हे आहे की जे पंढरपूर आहे आधीपासनं सायकलिंगचा कार्यक्रम ते दरवर्षी करता आहे, वारी करता आहे। आणि जेव्हा मला हे माहीत पडलं तर नक्कीच केंद्र सरकारच्या वतीने जे फिट इंडिया मिशन चालू आहे आणि सायकल ऑन संडेसुद्धा कार्यक्रम केंद्र सरकारचं सुरू आहे, म्हणून मी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली। आणि माझ्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्रभरामधनं 4,500 ते 5,000 लोक सगळ्या जिल्ह्यातनं सगळ्या गावातनं इथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी सायकलवर येतात आणि येऊन एक चांगला आरोग्याचा मॅसेजसुद्धा देत आहे, फिट इंडियाचा मॅसेजसुद्धा देते, त्याचबरोबर पर्यावरणाचाही मॅसेज देतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली संस्कृती आहे ते सायकलच्या माध्यमातून ती परंपरा पुढे घेऊन जायचं काम आजच्या युवा पिढीपर्यंत करता आहे। तर हा अतिशय चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या सायकलिस्टच्या माध्यमातून राबवला जातो आहे। आणि नक्कीच मी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहे, मलाही असं वाटतं की हा कार्यक्रम फक्त इथे न थांबता अजून आपण याला कसं मोठा करू शकतो, जास्तीत जास्त कशी लोक सहभागी याच्यामध्ये करू शकतो, त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मदत होईल, याच्यात कुठेही कमी पडणार नाही। कारण की आज महाराष्ट्राचं नाव जर जग पातळीवर जात असेल आणि ते पण विठुरायाच्या दर्शनासाठी सायकलिंगच्या माध्यमातून जात असेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून चांगलं काम माझ्या हातून होणार नाही। कारण की आज महाराष्ट्राची कन्या म्हणून आज देशावर स्पोर्ट मिनिस्ट्रीचं डिपार्टमेंट मिनिस्ट्री आज मला मोदी साहेबांच्या आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून मिळालेली आहे। आणि जो मोदी साहेबांचा मॅसेज जो आरोग्याचा आहे, फिट इंडियाचा आहे आणि तो मॅसेज आपल्या महाराष्ट्राचे सगळे लोक पूर्ण करत आहे, पुढे घेऊन जात आहे, तर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी आहे। त्यांनी जी मागणी केलेली आहे सायकल जे मुवमेंट आहे वाढवण्यासाठी, त्याला केंद्र सरकारची कशा रीतीने मदत होऊ शकते? नक्कीच, जसं मी आधी सांगितलं की फिट इंडियाच्या माध्यमातून सायकल ऑन संडे हे ऑलरेडी सुरू आहे, त्या माध्यमातून यांना पुढे सुद्धा स्पॉन्सरशिप मिळेल, जे जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही इथे करू, याच्यात कुठेही कमी पडणार नाही। कारण की हे मिशनच आदरणीय मोदी साहेबांचं आहे आणि आज महाराष्ट्रासारख्या राज्यामधनं जर हे मुवमेंट एवढं पुढे जात असेल तर नक्कीच माझं ते कर्तव्य आहे की या मुवमेंटला पुढे घेऊन जाण्यासाठी। आषाढीसाठी 18 ते 20 लाख भाविक यायला लागलेत, काय शुभेच्छा द्याल केंद्र सरकार? आषाढीच्या निमित्ताने मी विठूचरणी आणि सगळ्या जनतेला हा संदेश देईल की आपली परंपरा ही राहिलेली आहे, आपण ही परंपरा भविष्यात सुद्धा जपावी। पण त्याचबरोबर मी हा संदेश सुद्धा देईल कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, तर पर्यावरणाला जपण्यासाठी आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे दरवर्षी, कारण की ती काळाची गरज आहे। आणि येणाऱ्या पिढीसाठी जे आजचे युवक आहेत त्यांना सुद्धा आपली संस्कृती आपली परंपरा माहीत पडण्यासाठी दरवर्षी पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांनी पण सहभागी झालं पाहिजे। विठुरायाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आमच्या महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो, कारण की नक्कीच आपलं हे दैवत आहे आणि विठुरायांच्या आशीर्वाद नक्कीच मला पूर्ण अपेक्षा आहे की आपल्या राज्यातल्या लोकांचं भलं होईल। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।